आपली तहान शमवण्यासाठी ओढ असते वर्षा ऋतूची, शिमल्यातल्या थेंबाला मोती होण्यासाठी ओढ असते स्वाती नक्षत्राची. आणि अगदी तसंच झालंय, खेळाडूंना आपली गुणवत्ता सादर करण्यासाठी वर्षभर ओढ लागते, ती या खारडी चषकाची. आणि या खारडी चषकामध्ये पंच इशारा करतात, सामन्याला सुरुवात केली जाईल. पहिला चेंडू घेऊन यावेळेस गोलंदाज तयार होतोय सुशांत म्हात्रे. आजच्या दिवसातला पहिला चेंडू. स्वागत करूया आपण या टाळ्यांच्या गजरामध्ये. आरंभ, प्रारंभ आणि करूया शुभारंभ या पहिल्या षटकाला. पहिलाच चेंडू आणि या पहिलाच चेंडूवर मात्र अवांतरच्या स्वरूपात येणारी ही पहिली धाव श्री गणेशा केला जातोय. यावेळेस मात्र सागाव संघाचा एक या धाबेनं 5 षटकांची ही लढत. आणि या आज मात्र आपल्याला बरेचसे संघ रायगडमधील सुद्धा पाहायला मिळणार आहेत. तर खऱ्या अर्थानं आज मोठ्या प्रमाणामध्ये रायगडमधील सुद्धा प्रेक्षक ही स्पर्धा पाहण्यासाठी येतील. त्यांचं सुद्धा आपण नक्की स्वागत करूया. तर गोलंदाज पहिला चेंडू मात्र व्हाईट बॉल टाकतोय. एक या धाबेनं खातं खुललं जातंय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र इथे मात्र फलंदाज पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा खोलात टाकला होता टप्पा. चेंडू निर्धाव जातोय. कमबॅक केलं जात आहे. कालपासून संपूर्ण महाराष्ट्रभर थंडीचा लाट मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आणि सकाळच्या सत्रामध्ये बोचरी थंडी यावेळेस मात्र आपल्या खेळाडूंना लागत असताना हा चेंडू चांगला होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. विकेटवरच चेंडू येतोय. जोरदार टाळ्यामध्ये गोलंदाजाचं स्वागत सुद्धा केलं जात आहे. कारण पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. ज्याप्रमाणे सागाव संघाचा कर्णधार म्हणाला होता 65 ते 70 कदाचित त्याहीपेक्षा जास्त धावा आम्ही उभारू. आणि 2 पहिली पॉवर प्लेची षटकं अत्यंत महत्त्वाची असतील पाहायला गेलं तर. कारण सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे, क्षेत्ररक्षणाची मर्यादा आहे. आणि या सर्कलच्या रिस्ट्रिक्शन्समध्ये अवघे 2 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. आणि असं असताना मात्र पहिल्या 2 षटकांमध्ये खास करून या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांकडून विशेष लक्ष दिलं जातं. परंतु पहिले 2 चेंडू मात्र गोलंदाजाचं कौतुक केलंच पाहिजे. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये अक्षरशः पहिल्या चेंडूपासून सुरुवात केली जाते फटकेबाजीला. आणि कुठेतरी मी म्हणेन एक व्हाईट बॉलचा अपवाद वगळला तर पहिले 2 चेंडू निर्धाव. एक लॉंग ऑफ वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, तर दुसरा मात्र वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला जातो. लाईट फ्रॉम ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस लॉफ्ट केलाय लॉंग ऑन रिजन कडे. एक टप्पा पडल्यानंतर सुरुवात झाली खऱ्या अर्थानं सागाव संघाची. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावर. सुरुवात केली जाते राहुल जाधवच्या माध्यमातून. पहिले 2 चेंडू मात्र पारखले. कशा पद्धतीनं यावेळेस मात्र गोलंदाजी होते आणि तदनंतर मात्र सर्कल रिस्ट्रिक्शनचा फायदा सुद्धा उठवला. यावेळेस मात्र फटका चांगला एकावरच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. थोडंसं चाचपडतं क्षेत्ररक्षण झालं आणि पहा मैदानामध्ये लगेचच दुसरी धाव कंप्लीट केली जाते. तर घडतं बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये छोटीशी चूक. त्या ठिकाणी मात्र प्रतिस्पर्धी संघाला एक धाव बहाल करत असतो आणि तेच घडलं मैदानामध्ये. या दुहेरी धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय सुशांत म्हात्रे. टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस मात्र पुलचा फटका. चेंडू सरळ निघून जातोय मिडविकेट सीमा रेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा येतोय. 6 धावांचा आजच्या दिवसातला पहिला षटकार. तर पहिल्या 2 चेंडूंमध्ये कुठेतरी टाळ्यांचा वर्षाव होत होता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून. परंतु इथे मात्र खेळ पालटला. आणि पॉवर प्लेची षटकं आणि सोपी घेणार नाहीत अगोदरच कर्णधार म्हणाले होते सागाव संघाचे. यावेळेस 7 चेंडू इथे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप खूपच बाहेर टाकला होता. परंतु काय घडलं जाते मैदानामध्ये कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. परंतु यावेळेस एक सोपा झेल जमिनीला दान करत असताना
आपण पाहू शकाल 2 धावा मैदानामध्ये पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या आकड्यावर. सुशांत कास करून नाराज असतील, कारण एक सोपा झेल होता. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सलामीवीर फलंदाज जो अतिशय चांगले फटके मारत होता राहुल जाधव, एक षटकार एक चौकाराच्या मदतीने खेळत होते, परंतु एक संधी जरूर आली होती. ती संधीचं सोनं मात्र करता आलं नाहीये आणि या 2 धावांच्या मदतीनं पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात येत आहे आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाले ती बिनबाद 15 धावा. थँक्यू डीजे. तर पहिलं षटक अतिशय चांगलं आलं. मी तर म्हणेन सागाव संघाच्या दृष्टिकोनातून 15 धावा तब्बल आल्या. ज्या पद्धतीनं कर्णधार म्हणाला होता पहिल्या 2 षटकांमध्ये 31 धावापर्यंत पोहोचण्याचं आम्ही कार्य करू, आणि त्या दृष्टिकोनातून मात्र पहिलं पाऊल तर टाकलं. अजून एक सर्कलचं रिस्ट्रिक्शन असणारं षटक. दुसऱ्या षटकामध्ये मात्र गोलंदाज धर्मेश मात्र येतोय. डोकऱ्याचा फलंदाज राम मात्रेसाठी पहिलं अख्खं षटक मात्र खेळून काढलं होतं. ज्यावेळेस आपण पाहिलं राहुल जाधवला, आणि आता मात्र राम मात्रे डावखुऱ्याताचे फलंदाज. पहिलाच चेंडू या वेळेस मात्र लॉंग लेग रिजनकडे भिरकावून दिलाय आणि राम मात्रेच्या बॅट मधून निघालेला पहिला षटकार, आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 21 या आकड्यावर जाऊन विसावते. डीजे. पहिल्याच चेंडूवर मात्र यावेळेस धर्मेशचा षटकार आल्यानंतर आता मात्र खऱ्या अर्थानं गोलंदाजांसाठी कठीण जातं. जेव्हा जेव्हा पहिल्या चेंडूवर षटकार येत असतो त्यानंतर मात्र गोलंदाजी कशी करायची, परंतु यावेळेस मात्र कमबॅक जरूर केलं जात आहे. या सिरीज पंचांचं बोट आकाशाकडे परतावं लागेल. लेग बिफोर द विकेट LBW. पहिला फलंदाज यावेळेस मात्र सागाव संघाचा परततोय. राम मात्रे 6 धावा काढून तंबूच्या आसऱ्याला. डीजे. नवीन फलंदाज आतमध्ये जात आहेत. रोहित भोईर. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, परंतु दुसरा चेंडू आपण पाहिलात अपेक्षेपेक्षा खाली राहिला आणि जो विचारच केला नव्हता राम मात्रेनं बरोबर यष्ट्यांच्या मधोमध साधला जातोय. शेराचा वेध घेतला गेला आणि पंचांसाठी मात्र एक सोपं डिसिजन होतं पायचीच, आणि ते त्यांनी दिलं. पहिला धक्का जरूर बसलाय सागाव संघाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अजूनही पाहायला गेलं तर 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. इथे मात्र पाहायला गेलं तर गुडलँड स्पॉटवर पडलेला चेंडू तुलनेनं एकदम स्लोवर पण आला आणि एक स्क्वेअर ड्राईव्हचा अफलातून फटका सुद्धा पाहायला मिळतोय. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता.
फलंदाजांनी मात्र सुरुवात करताना एका मोठ्या फटक्यानं सुरुवात केल्या सागाव संघाच्या. अजून एकदा पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र ड्राईव्ह केला जातोय कव्हरच्या दिशेमध्ये. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू जमणार नाहीये, सरळ निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्या. चार चेंडू आपण पाहिले, ज्या 4 चेंडूंमध्ये धर्मेश मात्र षटकार चौकार चौकार आणि एक विकेट असं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस मात्र बॅटची कडा घेतली गेली, गलीमध्ये चेंडू येतोय, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण केलं जातंय. या एकेरी धाबेच्या बरोबरीनं सागाव संघाच्या कर्णधाराला जे हवं होतं पॉवर प्लेच्या षटकामध्ये ते मात्र घडताना दिसतंय. धावसंख्या जाऊन पोहोचले 30 या आकड्यावर. सुंदर फलंदाजीचं प्रात्यक्षिक, कारण या पॉवर प्लेची षटकं म्हटली तर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीचा खेळ व्हायला हवा अगदी तसंच मैदानामध्ये घडतंय. आणि या फार मोठी गोष्ट आहे, कारण पाहायला गेलं तर या मैदानामध्ये धावांचा पाठलाग होतोय. अक्षरशः 75 धावांचा सुद्धा पाठलाग आपण पाहिला होता, पहिल्या दिवशी झाला होता. त्यावेळेस मात्र मयूर जातीलकरच्या संघानं तो पाठलाग केला होता. म्हणजे दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा वाव आहे फलंदाजाला. इथे मात्र बॅटची कडा घेतली गेली आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र यष्टीरक्षकांना झेल टिपलाय आणि तब्बल 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये धर्मेशला यश आले. या षटकामध्ये 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि आता मात्र धावसंख्या आपण पाहतोय ती 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा. पावणारी अशी ओळख कार्ला निवासिनी शक्तीदायिनी श्री एकवीर आई आणि त्याचं संगीत आपण ऐकलं. डीजे मास्टरला सुद्धा धन्यवाद देऊया. अतिशय सुंदर सुंदर गीत, चांगली साऊंड सिस्टम घेऊन आपल्या समोर येत आहेत. यावेळेस डीजे अजय फडकेपडा श्री सद्गुरू कृपा साऊंड सर्व्हिस. तर बघूया आपण पहिली 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 धावा आल्या. तिसरं षटक घेऊन यावेळेस गोलंदाज येतोय सुशांत. सुशांतचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, यामुळे पाहायचा आहे. पंच इशारा करतील, इट्स व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येत भर टाकली जाईल. पुन्हा एकदा एकेरी धाब्याची सिंगलला धावफलक पुढे सरकलाय, ते जाऊन पोहोचले 31 या आकड्यावर. 15च्या सरासरीनं जर धावा आल्या तर जवळजवळ 70 धावांचा टप्पा ओलांडू शकतो सागाव संघ. परंतु इथे मात्र चांगल्या षटकाची गरज आहे. यावेळेस हा चेंडू कव्हरच्या दिशेमध्ये खेळला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं, परंतु 2 धावा सहज रीतीनं. चांगले फटके पाहायला मिळतात दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 33 या आकड्यावर. सुशांत मात्रेचं षटक आपण पाहतोय. पहिलं षटक पाहिलं होतं, पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 15 धावा दिल्या होत्या आणि एकही फलंदाज बाद झाला नव्हता. हे अत्यंत महत्त्वाचं असेल, कारण ज्या उद्देशानं 2-2 षटकं दिली जातात गोलंदाजांना, तो उद्देश कुठेतरी आता मात्र सार्थ ठरवावा लागेल. ऑन साईडला खेळल्यात मिड विकेटला. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं, लगेचच संधी मिळाली 2 धावांचं. आजकाल पाहायला गेलं तर फास्ट क्रिकेट आहे. 5 षटकांच्या सामन्यामध्ये एखादी चूक होत्याचं नव्हतं करतं आणि नव्हत्याचं होतं सुद्धा करत असतं. अशा वेळी फार चपळ चुस्त राहावं लागेल मैदानामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये खऱ्या अर्थानं धावा अडवण्याची आपल्यावर फार मोठी जबाबदारी असते. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू हलक्या हातानं स्टेअर केलाय मिड ऑफ रिजन कडे. इथे मात्र चूक करतोय क्षेत्ररक्षक,
तर या चुका आज मात्र पाहायला मिळाल्या. जवळजवळ 3-4 धावा तरी मी म्हणेन कमीत कमी क्षेत्ररक्षणामध्ये. एक चेल पण सुटला होता, त्याही 2 धावा गेल्या होत्या. 5 ते 6 धावा कमीत कमी या क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बहाल करतोय कोपर संघ. सागाव संघाला धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 37 या आकड्यावर. हळूहळू मात्र मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना नाणेफेक हरल्यानंतर सागाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुशांत म्हात्रे, रोहितसाठी हा चेंडू टप्प्याचा होता. यावेळेस मात्र जबरदस्त फटका, आपल्याला हुकचा फटका पाहायला मिळतोय. श्री दिनकर दातीलकर कक्षाच्या वरून चेंडू जातोय 6 धावांकरता. बाउन्सर टाकला होता गोलंदाज सुशांत न, परंतु हा बाउन्सर चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट सुद्धा केला. फलंदाज रोहित भोईरनं षटकाराची मोहर लगावली. हा चेंडू चांगला होता, मी तर म्हणेन ऑफ स्टंपच्या बाहेर खोलात टाकला होता. अगदी बुंध्यात टाकलेला हा चेंडू कव्हर पॉइंट रिजनकडे सरकलाय. त्या ठिकाणी 2 धावा. अतिशय स्मार्ट क्रिकेट मी तर म्हणेन मैदानामध्ये सुरू आहे. एखादा मोठा फटका येतो, त्यानंतर सिंगल डबलवर कॉन्सन्ट्रेट करत करत हळूहळू हळूहळू मात्र ही जोडी एक चांगल्या भागीदारीकडे, चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड केली जाते. आणि या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 45 या आकड्यावर. म्हणजे 15ची सरासरी पुन्हा एकदा आपल्याला पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा राखली जाते. ज्या उद्देशानं मात्र पाहायला गेलं तर म्हणाला होता, ज्या कॉन्फिडन्सनं कर्णधार सागाव संघाचा जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. खोलात टाकलेला हा चेंडू, क्षेत्ररक्षणाची साथ लाभणं फार गरजेचं असतं. इथे मात्र पहा ओव्हरथ्रोच्या रूपात, म्हणजे धावा येतातच. मग मिसफिल्ड असू द्या, ओव्हरथ्रो असू द्या, हेच घडतंय. आणि इथे मात्र मी म्हणेन जो प्रेशर बिल्ड करायला हवा फलंदाजांवर, तो प्रेशर बिलकुलच होत नाहीये मॅचवर. कारण ज्या पद्धतीनं 2 विकेट्स आल्या होत्या, असं वाटलं होतं की कोपर संघ पुन्हा एकदा पुनरागमन करेल या सामन्यामध्ये, परंतु बिलकुल असं घडत नाहीये. असं म्हटलं जातं क्षेत्ररक्षकांची साथ, चला करूया फलंदाजांवर मात, परंतु हे सूत्र कुठेतरी मी म्हणेन या सामन्यामध्ये मागे पडताना पाहायला मिळतंय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 47 धावा. तर पाण्याची सोय आपण पाहतोय मैदानामध्येच गेलेली आहे. ड्रिंक्स बॉक्स आपण पाहू शकता. गणपती देवा तूच मला हवा, तुझ्या सगवावर वाटतंय मला, वाटतंय मला. एक वरदान पाहुणा आईला, आईला गणपती माझ्या घराला. एक वरदान पाहुणा आईला, आईला गणपती माझ्या घराला. गणपती देवा तूच मला हवा, तुझ्या सगवावर वाटतंय मला, वाटतंय मला. एक वरदान पाहुणा आईला, आईला गणपती माझ्या घराला. एक वरदान पाहुणा आईला, आईला गणपती माझ्या हिरे तडीक मुकुट मागवा, एकवीस मोदक नैवेद्य दाखवा. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या 47 या आकड्यावर. 4थं षटक दिलं जात आहे संकेत पाटील या गोलंदाजावर. सोपं नसेल या षटकामध्ये, कारण ज्या पद्धतीनं दोनही फलंदाज खेळपट्टीवर सेरावलेत, आक्रमक फटके खेळतात, त्यामुळे इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. कारण जर या 2 स्लॉगवरच्या षटकामध्ये या धावांचा ओघ असाच कायम राहिला तर मात्र दुसऱ्या सत्रामध्ये ज्या उद्देशानं कोपर संघानं पहिल्यांदा गोलंदाजी घेतली होती, तो उद्देश कुठेतरी मागे पडेल. गोलंदाज संकेत पाहायचं कशा पद्धतीने संकेत देतोय कोपर संघासाठी. यावेळेस मात्र सरळ लोअर फुल टॉस चेंडू होता. चेंडू बराच वेळ हवेमध्ये सुद्धा पाहायला मिळाला. कव्हरच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा 2 धावा मैदानामध्ये पूर्ण केल्या जातात. दुहेरी धावा फार वेळा पाहायला मिळाल्या आज या इनिंगमध्ये. ज्या पद्धतीनं रोहित भोईरनं
खेळी साकारली. तब्बल 25 धाबांवर नाबाद खेळतोय आणि 5 वेळा जवळजवळ पाहायला गेलं तर 2-2 धाबा अक्षरशः धावून काढले त्यांनी. हेच महत्त्वाचं असतं जेव्हा मोठे फटके, कारण गोलंदाजांचा सन्मान करणं सुद्धा फार गरजेचं असतं. आणि अशा वेळी ज्या पद्धतीचा चेंडू त्या पद्धतीचा खेळ. इथे मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूला वळण घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता. ऑन साईडला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न फलंदाज रितेश भोईरनं चालवला खरा, परंतु कुठेतरी मी म्हणेन गोलंदाजाचं कौशल्य यावेळेस मात्र सार्थ झालं, त्याचं चीज झालं आणि चेंडू मात्र बऱ्याच अवधीनंतर निर्धाव पाहायला मिळाला. पुढचा सामना असेल आपल्यासमोर पेंधर आणि धानसर हा सामना असेल. इथे मात्र हा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर खोलात टाकण्याचा प्रयत्न अक्षरशः खोदून काढला होता. हेच घडलं जात आहे. या क्षेत्रामध्ये फार लक्ष देण्याची वेळ आहे कोपर संघाकडे, कारण क्षेत्ररक्षकच पाहायला गेलं तर फार मोठी भिस्त असतात. ज्या पद्धतीनं पाहायला गेलं तर फील्डमध्ये त्यांना फिल्डिंग करायची असते आणि अशा वेळी कुठेतरी मी म्हणेन जो दबाव टाकायचा असो फलंदाजी करणाऱ्या संघावर, तो मात्र बिलकुल होताना दिसत नाहीये. पुन्हा एकदा 2 धावा आणि धावसंख्या मात्र 51 धावा, म्हणजे अर्धशतक धावफलकावर लागलंय ते सागाव संघाचं. वेलप्लेड सागाव संघ. पेंधर आणि धानसर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय नाणेफेक करण्यासाठी. धानसर संघाचा कर्णधार आलेला आहे. पेंधर संघ आपण सुद्धा यायचं आहे. हा चेंडू इथे मात्र पाहायला गेलं तर स्टेप आउट जरूर केलं होतं. बॅटची कडा घेतली गेली सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तिसरा धक्का बसलाय. संकेतनं मात्र एक अफलातून यश आपल्या संघाला संपादित करून देत असताना रितेश भोईर 4 धावा काढून तंबूच्या आसऱ्याला. या हो गणेश नगरात Fire. तीन फलंदाज बाद झालेत, परंतु आता मात्र सर्व दारोमदार असेल ती रोहित भोईर, ज्या उद्देशानं मैदानामध्ये अफलातून फटके खेळतोय. अतिशय चांगले पाहायला गेलं तर ड्राईव्ह पाहायला मिळाले, त्याच्या माध्यमातून हुकचे फटके पाहायला मिळाले, पूलचे फटके पाहायला मिळाले आणि त्याच्याकडून फार मोठी भिस्त असेल. यावेळेस नवीन फलंदाज सचिन मात्रे आतमध्ये जातात. धावसंख्या आपण पाहिली 51 या आकड्यावर. तर धानसर संघाचा कर्णधार या ठिकाणी कैलासपूरजी आलेला आहे, त्याचं सुद्धा आपण स्वागत करूया. पेंधर संघाच्या कर्णधाराला या ठिकाणी विनंती करण्यात येते आपण नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. तर गोलंदाज संकेत पाटील. यश मिळालंय मागच्या चेंडूवर. पाहायचा नवीन फलंदाज सचिन मात्रेसाठी हा चेंडू. आल्या जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळेस ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. अत्यंत वेगाने चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग रिजन कडे. पाहता पाहता सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरिता. पहिल्या चेंडूवर मात्र चौकारानं खातं गोलतोय सचिन मात्रे. धावसंख्या 55 या आकड्यावर. 4थं षटक आपण पाहतोय. या 4थ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन यावेळेस संकेत पाटील हा गोलंदाज. सचिनसाठी अक्षरशः पायावर टाकला होता हा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील सुद्धा मैदानामध्ये पाहायला मिळाली आहे. लेग बाईटच्या स्वरूपात ही सिंगल यावेळेस मैदानामध्ये कंप्लीट केली. 1 रन धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर. जवळजवळ 14च्या सरासरीनं 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 56 धावा.
शेवटचं षटक अर्थातच स्लॉग ओव्हरचं षटक पाहायला गेलं तर प्रसाद सर या षटकाकडे मात्र एका तिरसट नजरेनंच फलंदाज पाहत असतात, कारण हे षटक मारायचंच, फोडायचंच, ठोकायचंच या उद्देशाने या षटकामध्ये फलंदाजी केली जाते. परंतु कधी कधी हे स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये बऱ्याच वेळा आपण पाहिलंय हे षटक निर्धाव सुद्धा जाताना आपण पाहिलंय. अत्यंत महत्वाचं षटक असेल हे संघासाठी, सागाव संघाच्या दृष्टिकोनातून, कारण या षटकामध्ये मात्र प्रत्येक चेंडूवर प्रहार केला जरूर जाईल. सचिन मात्रे यावेळेस स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सोमनाथ पाटील. राईट अमोर द विकेट पहिला चेंडू आपण पाहिला, यावेळेस मात्र मिड विकेटला एकेरी धावेच्या नंतर मात्र बऱ्याच अवधीनंतर आपण पाहतोय रोहित भोईरला स्ट्राईक मिळाले. धाबसंख्या जाऊन पोहोचले 57. रोहितनं मात्र आज संपूर्ण पाहायला गेलं तर निम्म्या धावा या जवळजवळ रोहितनं एकट्यानं केल्यात, त्यामुळे फार मोठी इनिंग साकारले. या इनिंगला मात्र मुलामा द्यावा लागेल. या शेवटच्या षटकामध्ये जर 1-2 मोठे फटके आले तर एक सुस्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न सागाव संघ जरूर करेल. गोलंदाज सुगनाचा हा चेंडू अक्षरशः हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, चेंडू एक टप्प्यानं मात्र जातोय सीमारेषेच्या पलीकडे. पंच इशारा करतात 4 धावांचा. रोहितच्या बॅटमधून अजून एक दर्जेदार फटका. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आज मात्र मैदानामध्ये आपल्या बॅटचे अनोखे आविष्कार दाखवतोय. हेलिकॉप्टर लुक, महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारा हा फटका वाईड लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सरळ जातोय. 6 धावांकरता बेस्ट शॉट ऑफ द डे. सो मच. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये मात्र पुन्हा एकदा धावून आलाय तो रोहित भोईर. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 67 या आकड्यावर. पेंदर संघाचा कर्णधार आपण लगेच यायचंय. फुलटॉस बॉल जरूर होता, यावेळेस मात्र गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू मिड विकेट मध्ये एक टप्पा पडल्यानंतर धावांची बरसात, धावांची खैरात, धावांची लईलूट, धावांचा रतीप पाहायला मिळतोय मैदानामध्ये, अर्थातच रोहित भोईरच्या बॅटमधून. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. धावसंख्या 71 या आकड्यावर 71 रन 70 पार केली जाते. रोहित भोईर मात्र आज या मैदानावर पाहायला गेलं तर आपला जलवा दाखवतोय, आपल्या फलंदाजीतलं कसब दाखवतोय, आपल्या फलंदाजीतलं कौशल्यपणा लावलंय आणि त्याचबरोबर फटक्यांची कलात्मकता सुद्धा या मैदानावर पाहायला मिळते. ती अर्थातच रोहित भोईरच्या माध्यमातून दर्जेदार फलंदाजी मित्र म्हणेन. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये तर अक्षरशः धुमाकूळ घातला. यावेळेस गोलंदाज सुगनाथ पाटील. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या 71 या आकड्यावर. पुन्हा एकदा यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या बाहेर खोला टाकण्याचा प्रयत्न, वारंवार त्याच दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. 2 धावा पुन्हा एकदा मैदानामध्ये. तर हे रनिंग बिटवीन द विकेट हे फार गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. धावा चोरणं आणि या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या 73 या आकड्यावर. शेवटचा चेंडू आहे. हा शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका पाहायला मिळाला तर कदाचित 80 धावा चेस कराव्या लागतील. परंतु इथे मात्र आज मी म्हणेन कोपर संघानं क्षेत्ररक्षणाच्या जोरावर जो प्रेशर बिल्ड करायला हवा होता तो कुठेतरी केला नाहीये. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. पाडी स्ट्रॉंग ऑन क्षेत्रामध्ये दर्जेदार फटका. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 79 आकड्यावर. 79 रन्स टोटल. फार मोठी धावसंख्या 5 षटकांच्या सामन्यामध्ये पाहायला मिळते. पहिलं सत्र असं वाटलं होतं थंडी आहे बोजरी, थोडंसं दव पडलं होतं आणि कुठेतरी फलंदाजी करणं जड जाईल म्हणून कोपर संघानं जो निर्णय घेतला,
पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा तो काही अंगलट आल्याची चिन्ह मात्र यावेळेस मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. परंतु मैदान असं आहे, धावांचा पाठलाग सुद्धा यशस्वी केला जाऊ शकतो, कारण मैदान फार चांगलं आहे. 80 धावांचा पाठलाग करावा लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल यावेळेस दुसऱ्या सत्रामध्ये कोपर संघाचा. येणारे 30 चेंडू आणि 80 धावांची आवश्यकता. आपण कुठेही जाऊ नका, आपण सामना पहा, अर्थातच यूट्यूबच्या माध्यमातून असेल आणि मैदानामधून. तुर्तास मी थांबतो आणि या दुसऱ्या सत्रामध्ये मात्र आमच्या डोंबिवलीच्या तत्पूर्वी आपण नाणेफेकीच्या कौलाकडे जाणार आहोत. तर टॉस बॉक्समध्ये पेंदर संघ आणि धानसर संघ दोनही रायगडमधील संघ एकमेकांसमोर येतील. ओव्हर टू कुणाल दाते सर. अशोक पाटील साहेब आपल्या बरोबर इथे जुळलेत, त्यांचं आम्ही स्वागत करतो. सुस्वागतम साहेब. आणि इथे टॉस केला जाईल. पेंदरचे कॅप्टन समा आमच्या बरोबर आहेत आणि त्याचबरोबर धानसरचे कैलास पोरजी. तर अशोकजी पाटील यांच्या माध्यमातून इथे नाणं स्पिन होईल. हेड इज द कॉल अँड येस हेड इट इज. कैलाश पोरजी धानसर संघाचे एक कर्णधार, एक मातब्बर खेळाडू, भरपूर वर्षाचा एक्सपिरियन्स ज्यांच्याकडे या टेनिस बॉल क्रिकेटचा आहे. टॉस तुम्ही जिंकलाय, सकाळचं सत्र आहे, निर्णय काय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. या दैदिप्यमान स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलं असेल, नुकताच एका टीमच्या कॅप्टनने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 70 पेक्षा जास्त धावा इथे समोरच्या फलंदाजी करणाऱ्या संघाने कंप्लीट केल्यात. तर काय रणनीती आहे, कुठले असे गोलंदाज आहेत जे समाच्या संघाला म्हणजेच या टीमला रोखण्याची ताकद तुमच्या टीमच्या दरम्यान ठेवतात? गोलंदाज तर कसं आहे त्यांना माहितीच आहे कोण कोण आहेत ते, कारण की आमचे ठराविकच गोलंदाज आहेत आणि समोरची टीम पण चांगली आहे. आम्ही भरपूर वर्ष खेळतोय एकमेकांसमोर. मागे जी काही स्पर्धा सध्या रायगडमध्ये रंगली होती, एक संघ तुमच्या विरोधात खेळण्यासाठी आला होता. 6 सामन्यांपैकी आम्ही 5 मॅचमध्ये जिंकलो असं त्यांचं मत होतं आणि तुम्ही त्या मॅचमध्ये त्यांना पराभूत केलं. तुम्ही एक मास्टरमाइंड कॅप्टन म्हणून ओळखले जाता या धानसर संघाचे. काय म्हणाल तुमच्या टीमच्या परफॉर्मन्सच्या बाबतीत, ज्या पद्धतीने मागच्या वर्षीचा परफॉर्मन्स राहिला आणि यावर्षी देखील? तसं काय नाही, माझी टीम चांगलीच आहे. नवीन मुलं आले आहेत आणि त्यांना साथ माझी भेटते आणि माझ्या याच्यावर ते म्हणजे विचार करून खेळतात का. आता मी त्यांचा काकाच आहे समज, पण नाना बोलून मला बोलतात ते आणि ते सांगतात की नाना आता या पोझिशनला काय करायचं, कुठल्या पोझिशनला कोणाला पाठवायचं. आणि मी असं नाही करत, मी सगळ्यांचं मत घेतो का कोणाला कुठल्या पोझिशनमध्ये उतरवायचं, कोणी कुठे बॅटिंग करायची, कुठे बॉलिंग करायची, ते आम्ही सगळे मिळून डिसिजन घेतो. तर हे होते कैलाश पोरजी जे धानसर टीमचे कॅप्टन आहेत. त्यांनी टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय. समा, आपण पाहू शकाल डोंबिवली नगरीमध्ये तुम्हाला खेळायचं आहे आणि आज तुम्ही ठीक 9:30 वाजता इथे उपस्थित झालात आणि ही स्पर्धा खेळण्यासाठी आल्यानंतर कसं वाटतंय? नक्कीच चांगलंच वाटतंय मला आणि मी आभार मानतो इथे ज्या आम्हाला इथे एंट्री दिल्याबद्दल सूरज फौजदार आणि आलिमकर यांचे खूपच आभारी आहोत आम्ही इथे या एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये आम्हाला संधी दिल्याबद्दल. बॅटिंग करायचे समा तुम्हाला आणि कुठले असे फलंदाज आहेत जे धावा उभारतील धानसर संघाच्या टीमच्या विरोधात आणि त्याचबरोबर कैलास पोरजी यांच्या विरोधात? नक्कीच फलंदाज बोलले तर सुजित पाटील, विश्वास पाटील, पंकज कोपरकर आणि एक फलंदाज म्हणजे तो नाही येऊ शकला म्हणजे आवेश नेरुलकर याची उपस्थिती आहे इथे. तर तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. पेंदर संघ दिलेल्या निर्धारित वेळेमध्ये हे दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित झालेत. बेस्ट ऑफ लक या मॅचसाठी. यानंतर धानसर विरुद्ध पेंदर या टीमच्या दरम्यान मॅच होते. टॉस इथे जिंकलाय धानसर संघाचे कॅप्टन कैलाश पोरजी यांनी. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग आम्ही करणार हा त्यांचा निर्णय आहे आणि या मॅचमध्ये शुभेच्छा दिल्यानंतर पुन्हा एकदा जाऊया आपण गावदेवी खार्डी चषकाच्या या मॅचच्या दरम्यान धावतं समालोचन घेऊन येतील डोंबिवलीचेच अतिशय नामवंत समालोचक प्रसादजी परब या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद कुणाल, धन्यवाद दीपक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देवा सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला नमन करून स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांना सुद्धा मानाचा मुजरा अर्पण करून या स्पर्धेच्या समालोचनाला आम्ही सुरुवात करत आहोत. स्पर्धेचा 4था दिवस. 2 संघ एकमेकांसमोर. कोपर विरुद्ध सागाव आणि लक्ष गाठायचे कोपर संघाला सामना जिंकण्यासाठी मैदानावर 80 धावांचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. कॉपी बुक स्टाईल गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज अमर कण्णा जो एक खूप चांगला एक लेफ्ट आर्म गोलंदाज आहे
आणि मी नेहमीच म्हणतो की लेफ्ट आर्म गोलंदाज म्हणजे डावखुऱ्याचे जे खेळाडू असतात जे मात्र नैसर्गिकरित्या एक ताकद जेव्हा जन्माला येतात तेव्हाच मात्र ते घेऊन येतात आणि तीच ताकद तुम्हाला अमरकडनं पाहायला मिळते. दोन्ही इनिंगची जर सुरुवात आपण पाहिली ती डावखुऱ्यातरी मात्र केली गेली आणि ते मात्र तुम्ही आता अमर एक वेगळी छाप सोडण्याचा प्रयत्न, कारण चेंडू एक अँगलहून बाहेर निघतोय, पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज. फुल टॉस आहे ऑन साईडला, खूप चांगला फटका, योग्य उत्तर, फुलटा चेंडूला बरोबर स्क्वेअर ऑफ द विकेट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतोय तो दमदार षटकार. कमलाय गो गावसारा साईचे पालखीला वाजतोय कसा म्यांडलो कुंभारकर पाण्याचा. थँक्यू. 47 धावा पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं ते कुठल्या आहेत? रोहित भोरने नाबाद. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतकं पाहायला मिळाली, पण हे अर्धशतक अवघ्या 3 धावेनं हुकलं असं मी म्हणेन, कारण तेवढी संधी मिळाली नाही. पण 2 अर्धशतकं नावावर राहिली आहेत, म्हणजेच जीवन चौधरी ज्याने सुद्धा 65 धावा कुठल्या स्पर्धेमध्ये आणि त्यानंतर धावसंख्येचा पाठलाग जो केला गेला 100 धावांचा, तिथे सुद्धा मात्र ज्ञानेश्वर जोशीने धावा कुठल्या ते 65. फुल टॉस आहे इनसाइड आउट, खूप जबरदस्त इथे मात्र अपिश कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय आणि चेंडू थांबत नाही, असी मारायच्या बाहेर. अजून एक दमदार फटका, चौकार. सद्गुरू आला शिर्डीचा सद्गुरू आला दत्त अवतारी माझा साई प्रकटला. सद्गुरू आला शिर्डीचा सद्गुरू आला दत्त अवतारी माझा साई प्रकटला. थँक्यू. पहिल्या सत्रात निश्चितच भरपूर धावांचा ओघ पाहायला मिळाला, रतीप पाहायला मिळाला, डोंगर पाहायला मिळाला, पण हा डोंगर कोपरण्यात तिथे मात्र कुरटण्याचा प्रयत्न मात्र सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. कोपर संघ या अगोदर खूप मोठी जबाबदारी आपण त्यांच्या माध्यमातून पाहिली. तुम्ही आता शंभू मात्र जे संघनायक त्या संघाचे त्यांच्या माध्यमातून खूप मोठी जबाबदारी जी साधी एक स्पर्धा पार पाडली कोपरच्या मैदानावर, अंडरआर्म क्रिकेट वर्ल्डची एक अत्यंत नामांकित आणि प्रतिष्ठित क्रिकेट टुर्नामेंट, आणि ते सुद्धा मात्र कोपर संघाचा खूप मोलाचा वाटा होता. फलंदाजीमध्ये तुम्ही पाहतात फलंदाज करण 2 अप्रतिम फटके त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले आहेत. हा चेंडू लोअर फुल टॉस होता ऑन साईडला, खूप चांगला प्लेसमेंट, पण क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत, चेंडू जास्त लांब जात नाही, प्लेसमेंट खूप चांगली होती, चांगला फटका होता, पण चेंडू फिनिश नाही करू शकले, गॅप शोधू शकले नाही. आणि राहुल जोपर्यंत तिथे जाऊन चेंडू कव्हर करतील तोपर्यंत फलंदाज कंप्लीट करते ती 1 धाव. स्ट्राईक रोटेट होते अत्यंत ज्येष्ठ खेळाडू या कोपर संघाचा सुगनाथ पाटील येतोय फलंदाजीला स्ट्रायकिंग एंडला. 80 धावांचं लक्ष गाठायच्या मैदानावर सामना जिंकण्यासाठी. 80 रन्स टू विन, कारण 79 धावा कुठल्या आहेत प्रथमफलंदाजी करत असताना त्या सागाव संघाने. प्रति षटकामागे 16 धावेंची गरज आहे. थोडेसे फंबल झालेत, खाली कोसळत आहेत. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते एकूण दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर, 11 धावा धावफलकावर, 11 ऑन द बोर्ड, कारण सिंगल रोटेट झाली चौथ्या चेंडूवर आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेट झालंय ते फलंदाज सुगनाथ पाटीलकडे. सुगनाथ येतोय ऑफ ड्राईव्ह, खूप चांगला फटका आहे, फुलटॉस चेंडू होता, एक्झिक्यूट केला मिड ऑफरना, चेंडू मागे जाऊ दे, सचिन मात्र चेंडूवर येतोय, चांगला क्षेत्ररक्षण सचिनचं, एकच धाव मिळेल या चेंडूवर आणि धावसंख्या देतात आकार धावफलकावर 12 धावसंख्येवर खातं उघडतोय तो सुगनाथ पाटील आपल्या संघासाठी आणि धावसंख्येला पुढे सरकवतोय तो 12 धावसंख्येवर. पहिलं षटक पॉवर प्लेचा मार्ग असते, 2 आक्रमक फटके आतापर्यंत आपण पाहिले, एक स्लॉप स्वीपच्या माध्यमात एक षटकारानंतर एक अप्रतिम कपिश कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला, असे 2 फटके पाहायला मिळाले ते करंटच्या बॅटमधनं. चेंडू बॅकफुटला गेले, पुन्हा फ्रंट फुटला येत आहेत, बॅक टू द बॉलर, समोर खेळण्यासाठी भाग पडला, फॉलो टप्प्याचा चेंडू होता, यॉर्कर लाईनचा चेंडू होता आणि पहिल्या षटकामध्ये निश्चितच म्हणेन की 2 फटके निश्चित खूप चांगले आले, पण त्यानंतर अमरने कमबॅक केलं, कारण पहिल्या चेंडू त्याने डॉट टाकला होता, नंतरचे मध्ये शेवटचा चेंडू डॉट टाकतोय आणि मधल्या काळामध्ये 4 चेंडू त्यांनी धावा खर्च केला, त्या 12 आणि पहिल्या षटक इथे मात्र समाप्त होते. प्रति षटकामागे 16 धावांची गरज आहे, मोठी फटक्यांची गरज आहे, ती म्हणजे कोपर संघाला काळ 80 धावांचं एक भलं मोठं लक्ष त्यांच्या समोर त्यांची वाट बघताय आणि बघायचं आहे ते मात्र धावफलकावरती मात्र कशा प्रकारे त्या धावसंख्येचा पाठलाग करणार. पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहतात स्ट्राईक एंडचे पंच जे आहेत ते संजय सावंत लोबो आणि मुख्य पंचांच्या भूमिकेत मनोज गुप्ता तुम्ही पाहतात. दुसरं षटक मात्र घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. फडकेवाडा एंडकडनं गोलंदाजी केली जाईल. प्रथम तिथे मात्र फडकेवाडा गाव लागतं, त्याच्या पलीकडे खार्डी गाव आहे, त्यामुळे फडकेवाडा एंड असं मी म्हणेन. गोलंदाजी केली जाईल. दुसरं षटक हातावते पॉवर प्लेचं. बघायचं आहे 2 खेळाडू जे पहिल्या षटकामध्ये बाहेर होते, आता मध्ये तुम्हाला 3 खेळाडू पाहायला मिळते सर्कलच्या बाहेर. मिलिंद म्हात्रे येतो गोलंदाजी मार्गवर. एक क्षेत्ररक्षक सर्वत्र डीप स्क्वेअर लेगला एक खेळाडू बरोबर विनीदादांच्या कटआउटच्या थोडंसं बाजूला उभा आहे, लॉंग ऑन रिझर्वमध्ये
आणि खेळाडू मात्र हळूहळू जातो तो श्री लहू परब कक्षाजवळ डीप एक्स्ट्रा कव्हर या झोनमध्ये. मिलिंद मात्र येत आहेत. इकॉनॉमिकल स्ट्रॉंग गोलंदाज आहे, शैलीदार गोलंदाज आहेत. संगणकाने चेंडू सुपवले तो मिलिंदच्या हातामध्ये. मिलिंद ओव्हर द विकेट. चेंडू फुल टॉस होता. कव्हर्समध्ये खेळत आहेत. क्षेत्ररक्षक येतात डीप मधला चेंडू तिथे कव्हर करतील, फिल्डिंग करतील. तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता, मानस होता 2 धावेचा आणि 2 धावा पूर्ण करतोय तो फलंदाज सुगनाथ. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं अप्रतिम कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी. ओ द विकेट. चेंडू ऑन साईडला प्लेस केलाय, टायमिंग होत नाहीये प्रॉपरली. क्षेत्ररक्षक आईट डीप मध्ये 1 बाउन्स मात्र चेंडू कव्हर करतील. चांगली फेक, डायरेक्ट हिट दिलाय. बॅकअप नाहीये प्रॉपरली. 2 धावाचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण करत असताना ओव्हरच्या स्वरूपात ही अजून एक धावा ऍड होते धावफलकावर. फेक चांगली केली होती डीप मधना. चेंडूची फेक मात्र सूरज आहे तिथे बरोबर ऑन द स्टंप फेकी आली. डायरेक्ट हिट केलं गेलं पण त्या स्वरूपात तुम्ही पाहतात अजून एक धावफलकार ऍड होते. धावसंख्या धावफलकार 16. प्रयत्न सुरू आहेत, प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे कारण मोठं लक्ष गाठल्याचं आहे. धाडस दाखवत आहेत फलंदाज मोठे फटके मारण्याचं, पण गॅप शोधू शकत नाहीये, यश मिळत नाहीये. पण तरी सुद्धा प्रयत्न सुरू झालेले आहेत, काही तरी मात्र शंका नाही. ओ द विकेट. ओव्हरपिच चेंडू डाऊन साईडला प्लेस केलाय, टायमिंग होत नाहीये प्रॉपरली. क्षेत्ररक्षक येतात मिडॉर्नला थोडेसे मागे, चेंडू कव्हर करते तोपर्यंत एक धाव. गुड फिल्डिंग, चांगला बॅकअप. अजून एक धावफलक ऍड झाल्यानंतर धावसंख्या सरकते पुढे धावफलकावरती 17 धावा. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं 2,22,222. आकर्षक भव्य दिव्य विम्बल्डन ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते, ज्या ट्रॉफीज आपण खास करून लॉंग टेनिसमध्ये पाहतो. रॉजर फेडरर सुद्धा मात्र ही ट्रॉफी उचलली होती. असे काही नामांकित टेनिसपटू आहे ज्यांनी मात्र ही ट्रॉफी उचलली, त्याची तुम्हाला ट्रॉफी पाहायला मिळते. विम्बल्डन ट्रॉफी. ओव्हर द विकेट आहे. शॉर्ट पिच चेंडू, लिडिंग एज घेतली आहे. चेंडू हमीमध्ये. क्षेत्ररक्षक येतात बॅकअप देण्यासाठी. इथे मात्र धावांची गरज होती का? क्षेत्ररक्षक येत आहेत डीप मध्ये, चेंडू कव्हर करतायत. डायरेक्ट हिट झालाय आणि फलंदाज बाद. हारागिरी पाहायला मिळाली. हा नाना पाहायला मिळाली. इथे चेंडूची फेक अप्रतिमरित्या होते आणि बरोबर चेंडू यष्टी हिट करते. फलंदाज बाद. धक्का लागला मैदानावर. सुगनाथ पाटीलच्या माध्यमातून सुगनाथ पाटील तंबूत परतलाय. 3 दिवसांचा लेखाजोखा माझ्यापर्यंत येतोय आणि याचं पूर्ण श्रेय देईन ते अशोक पाटील आणि त्यांच्या पूर्ण टीमला, जे मात्र खूपच चांगलं गुणसंख्या लेखन इथे मात्र सुरू आहे. 3 षटकाचा लेखाजोखा अशा प्रकारे आहे. 3 षटकात आपण पाहिलं 3 दिवसांमध्ये खूपच चांगली कामगिरी पाहायला मिळाली या पूर्ण स्पर्धेमध्ये. हे स्टॅट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन थोड्याच वेळामध्ये. ओ द विकेट. फुल टॉस आहे. अप्रतिम कट केला चेंडूला, खूप चांगला फटका. 2 खेळाडूच्या गॅप मध्ये चेंडूला एक्झिक्यूट केला. चेंडू जातो बरोबर पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर आणि हा चौकार. गुड शॉट. परत एक पुन्हा एकदा शफलून खेळायचा प्रयत्न. चेंडू जातो निर्धाव. दुसरा षटक इथे मात्र मिलिंदचं समाप्त होत आहे आणि 2 षटकाखेर कोपर संघाने धावसंख्या नोंदवली. धावफलकावर मागच्या चेंडूला चौकाराच्या मदतीने 21 धावा धावफलकावर. 21 ऑन द बोर्ड आणि 80 धावांचं लक्ष गाठत असताना 21 धावसंख्येचा पाठलाग आतापर्यंत सुरू आहे. अजून मैदानावर जर विचार केला तर 18 चेंडूचा खेळ शिल्लक. 18 चेंडूमध्ये 59 धावांची गरज आहे. जवळजवळ 20 धावांची गरज आहे प्रति षटकामागे. जरा स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. पहिल्या सत्रामध्ये जवळजवळ अर्धा 30 मिनिटाच्या पलीकडे मात्र एक इनिंगला मात्र वेळ गेला होता, त्यामुळे विनंती करतो जरा फास्ट खेळा.
कारण पूर्ण दिवसात आम्हाला एकूण 9 सामने कव्हर करायचे असतात आणि मात्र शेवटच्या टप्प्यात थोडासा उशीर होतो. त्या कारणास्तव तुम्हाला पाहायला मिळते की मात्र अंधार लवकर पडतो, थंडीचे दिवस आहेत. त्यामुळे जरा विनंती करतो की प्रत्येक संघनायकाला प्लीज आमच्याशी कॉपरेट करा आणि जरा फास्ट खेळा. स्पर्धेमध्ये अर्धशतक तुम्ही पाहता, 2 अर्धशतकं आहेत स्पर्धेमध्ये. एक मेडन ओव्हर आहे. जीवन चौधरी उत्तर शिव संघाचे भोपर संघाच्या विरुद्ध 20 चेंडूत तब्बल 65 धावा कुठल्या आणि अजून एक अर्धशतक आपण पाहायला मिळालं स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये. आणि ते मात्र मोठ्या धावसंख्येचा पाठलाग सुरू होता जुळणमुली संघाकडनं आणि ज्ञानेश्वर जोशीने 22 चेंडूत तब्बल 65 धावा कुठल्या. पराभूत झाले हरकत नाही, पण मात्र प्रेक्षकांचं मात्र मनोरंजन केलं त्या फलंदाजाने आणि खूप चांगला परफॉर्मन्स त्याने आपल्या बॅटमध्ये दाखवला. जरा फास्ट खेळायचं आहे. ऑलरेडी मग पंच तुम्हाला सांगतायत उशीर बराच होतोय, जरा फास्ट खेळा, प्लीज कॉपरेट करा. कालचा दिवस 85 षटकं आपण पाहिली, 510 चेंडू मात्र फेकण्यात आले, 84 चेंडू डॉट कालच्या दिवसामध्ये होते, निर्धाव चेंडू होते, 1067 धावा, 75 विकेट, 81 चौकार, 66 षटकार, 36 वाईड, नो बॉल 1, वाईड बॉल 36 आहेत वाईड, त्यानंतर नो बॉल 1 आहे, 22-5 आहे आणि लेग बाईस 15. चेंडू जोपर्यंत फेक केली जाईल तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता फलंदाजांकडे आणि 2 धावा पूर्ण सुद्धा होत्या. धावसंख्या 2 ने सरकते पुढे धावफलकावर. या तिसऱ्या षटकामध्ये ती 23 धावा. 3 दिवस पूर्ण होत्या स्पर्धेला, ती 4था दिवस मार्गग्रस्त आहे आणि सगळे स्टॅट्स तुम्ही पाहता जे आमच्यापर्यंत पोहोचले ते अशोक पाटील आमचे जे गुणसंख्या लेखक आहेत त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत स्टॅट्स आले आहेत सर्व. या 3 दिवसाचा लेखोजोखा तुमच्यापर्यंत मी घेऊन येईन पूर्ण. ओव्हर द विकेट, चेंडू ओव्हर पिच होता, ऑन साईडला प्लेसमेंट चांगली आहे, शतशक घेतात डीपमध्ये, सचिन चेंडूच्या खाली झेल, तिथमध्ये चूक होणार नाही, फलंदाज बाद, गुड कॅच. थँक्यू. तर 4था दिवस सुरू आहे स्पर्धेचा. 3 दिवसामध्ये लेखाजोखा असा आहे आजपर्यंत या स्पर्धेमध्ये 240.3 षटकं हाताळण्यात आली, त्यापैकी 1469 आतापर्यंत चेंडू फेकण्यात आले, 243 डॉट बॉल आहेत, 3139 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्या स्पर्धेमध्ये, त्यापैकी 221 विकेट आहेत, चौकारांची संख्या बरोबर 240 आहे, तर षटकार 203 आतापर्यंत त्यांची नोंद झालेली आहे. वाईड बॉल आतापर्यंत 88 फेकण्यात आले, नो बॉल 6 आहेत, 22-7 आहेत आणि लेग बायच्या स्वरूपात 31 धावा आतापर्यंत अंकित झाल्यात या स्पर्धेमध्ये. चेंडू ते मात्र उचललाय, खूप चांगला फटका, क्षेत्रशक्यता दूरवरनं झेंडू का सचिन मात्र बघत राहिले दुसऱ्या खेळाडूला की तो कधी येतोय, पण दोघांच्या मधून चेंडू फरार, सीमारेषे बाहेर, चौकार. आयलो भंडारा उतराला माझे आईचे पालखीला, आयलो भंडारा उतराला माझे DJ Vaibhav in the mix. थँक्यू. रितेश होते ते. रितेश, मला असं वाटतं रितेशचा हा कॉल होता. रितेशने कमिटमेंट दाखवणं गरजेचं होतं, कारण डाव बाजूला येऊन झेल पकडणं थोडंसं कठीण असतं. सचिनने प्रयत्न केला पण 2 खेळाडूंच्या मध्ये इथे मात्र कॉर्डिनेशन नव्हतं, कुठल्या प्रकारचा कॉल नव्हता. येस, नो अँड वेट, कुठल्या प्रकारचा कॉल नव्हता. इट्स माय कॅच, आय विल टेक, तसा कुठल्या प्रकारचा कॉल नव्हता आणि अशामुळे तुम्हाला पाहायला मिळते की 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडू लँड झाल्यानंतर तो अजिबात थांबत नाहीये. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर निघून गेला आणि चौकार वसूल केला तो स्ट्रायकिंग एंड असलेला फलंदाज करण म्हात्रेने. आघाडीचा फलंदाज आहे, अजून तो लढतोय, फाईट करतोय, झुंजतोय, एक पात्री अभिनय करत असताना. ओव्हर द विकेट, ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू हवेमध्ये, इथे मात्र लिडिंग एज लागली, शतशक त्या चेंडूच्या खाली झेल होणार, फलंदाज बाद, गुड कॅच. गलीमध्ये स्वतः पोझिशन केलं होतं, शॉर्ट कव्हर लावून अप्रतिम झेल टिपत असताना एक महत्वाचा विकेट मिळवलाय या षटकामध्ये गोलंदाज सूरजने आणि अजून एक धक्का लागत असताना आघाडीचा फलंदाज तंबूत परतलाय. करण बॅक टू द पवेलियन. माझी साईची पालखी निघाली, कोण कोडे गावातून कशी वाजत गाजत निघाली, जय माता दी ओम साईराम मंडल नसते तालावरी,
अजून एक विकेट आणि यश मिळते गोलंदाज सूरज भोईरला. अमरचं पहिलं षटक, नंतर आपण पाहिलं गोलंदाज मिलिंद मात्रेचं एक षटक. खूप चांगली गोलंदाजी 2 षटकात पाहायला मिळाली. धावसंख्येला पूर्णपणे अंकुश लावला आहे, रोखथाम लावली आहे आणि इंटरव्हल्समध्ये विकेट सुद्धा घेत आहेत हे सर्व गोलंदाज. सूरज मात्रेचा वापर केला तिसऱ्या षटकामध्ये. सूरज भोईर आहेत. समालोचन कक्षा एंडकडे गोलंदाजी केली जाईल आणि स्टार्किंगला फलंदाज येते डावखरे हाताचे सुशांत. सूरज आमच्याकडून थोडासा दूर जात असताना ओव्हर द विकेट उजव्या हाताने फुल टॉस आहे, ऑन साईडला प्लेस केलाय. बरोबर चेंडू घरंगळ सरपणात येणार, चेंडू जातो तो डीप मध्ये स्क्वेअर लेगला. शेताशी थोडीशी फंबल झाली, चेंडूचे फेक जो बंद करतील. इथे मात्र संधी होती, अवधी होता सूरजकडे. चेंडूची फेक जोपर्यंत केली जाईल तोपर्यंत सुशांत आपलं खातं 2 धावेने उघडतोय आणि धावसंख्येला देतोय आकार धावफलकावर. तो 29 एक माफक धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे. 80 धावसंख्येचा एक मोठा धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. अजूनही मैदानावर 51 धाव्यांची गरज आहे. ओव्हरपिच शफल ऑन साईडला प्लेस करतात. पुन्हा चेंडू डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक घेत आहेत. चेंडू आता मात्र फर्स्ट मध्ये कंप्लीट केलाय, इथे मात्र कलेक्ट केलाय. फेक होते, बॅकअप अजिबात होत नाहीये. खराब क्षेत्ररक्षण बॅकअप असताना. एसटी मागे 2-2 खेळाडू तुम्ही पाहत असताना सुद्धा मात्र चेंडू दोघांना मात्र बीट करून निघून जातोय. मी तिथे अजून एक धाव संघाच्या खात्यामध्ये ही धाव ऍड झाल्यानंतर धावसंख्या वेगाने सरकते पुढे ती 32 धावा धावफलकावर. पण हा वेग खूप अगोदर मात्र हवा होता, कारण मात्र खूप आता उशीर झालाय. 80 धावसंख्येचा पाठलाग सुरू असताना आता आले त्या फक्त 32 धावा आणि अजूनही मैदानावर 48 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवर चौकाराची गरज आहे, कारण चेंडू उरले तुमच्याकडे फक्त 12 आणि 12 चेंडूमध्ये बघायचे 48 धावा कशा प्रकारे पूर्ण करणार. त्याला जास्त वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. सागाव संघ अत्यंत ज्येष्ठ खेळाडू सागाव संघाचे सुभाजी मात्रे यांच्यामध्ये सुद्धा या संघाला शुभेच्छा आहेत. अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली होती. एक काळ त्यांनी मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून गाजवला. फिरकी आक्रमण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पण आज जे मात्र तुम्ही पाहतात आजची जी पिढी आहे तुम्ही पाहतात गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी केली जाते, फलंदाजी केली जाते. या सर्व खेळाडूंना मात्र चांगलं मार्गदर्शन ते मात्र देत असतात आणि चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. तर 3 षटकं संपली आहेत. धावसंख्या 32, 10.66च्या सरासरी या 32 धावा आतापर्यंत अंकित झाल्या आहेत. आणि एकूण गडी आपण जर बघितले तर 3 फलंदाज बाद झाले. 17 धावसंख्येवर पहिला गडी बाद झाला, त्यानंतर आपण पाहिलं 23 धावसंख्येवर दुसरा गडी बाद झाला आणि त्यानंतर 27 धावसंख्येवर तिसरा गडी बाद झाला. आणि ते मात्र इंटरव्हल्समध्ये मगाशी तेच म्हटलं की प्रत्येक गोलंदाज आपलं कामगिरी करतोय की इंटरव्हल्समध्ये मात्र ब्रेक मिळून देतोय, आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळून देतोय आणि प्रत्येक गोलंदाज मात्र आपली कामगिरी चोख बजावतोय या पूर्ण 3 षटकांमध्ये. गोलंदाजी मार्गावर येतात ते रोहित भोईर. 4च्या 4 फ्रेश गोलंदाज वापरण्यात आले 4 षटकांमध्ये. सुशांतसाठी क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे. बॅकवर्ड स्क्वेअरला डीप मध्ये पेट्रोलिंग करतोय खेळाडू. चेंडू हवेमध्ये समोर केल्यास स्क्रीनच्या समोर जातोय चेंडू, थांबणार नाहीये. चेंडू 1 बाउन्स बरोबर त्या स्क्रीनच्या वरून निघून गेलाय आणि बघायचं पंच अजूनही मात्र रिकन्सल करतायत. चेंडू एक्झॅक्टली चौकार आहे की षटकार आहे व्हॉलंटियरशी कन्फर्म करतात. इट इज 4. गुड शॉट. बघा पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. मागाशी म्हटलं की प्रत्येक चेंडूवर चौकारीची आवश्यकता आहे या कोपर संघाला. त्यापैकी पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. सुरुवात चांगली पाहायला मिळते सुरू आहे सुशांतकडनं. अजूनही 44 धाव्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 11. गोलंदाजी मार्गावर रोहित भोईर. राऊंड विकेट. चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन, चांगला पिकअप पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक दूरवर नाही आहेत, झेल होणार का? गुड शॉट, स्लॉक स्वीप, चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में, शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में, साई दर्शन दे मुझको तू अपने चरणों में, बाबा दर्शन दे मुझको तू अपने चरणों में. थँक्यू. तर खेळाडू कक्षाच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचे दोन्ही संघाचे संघनायक जे मात्र पुढचा सामना खेळणार आहेत पेंडर आणि त्याचबरोबर धानसर दोन्ही संघाचे संघनायक. बघा खेळाडू कक्ष आमच्या उजव्या बाजूला आहेत. दोन्ही मात्र तुम्ही स्टँड असे पाहतात. ते मात्र शालिक मात्र स्टँडच्या माध्यमातून समालोचन केलं जाते आणि अजून एक स्टँड तुम्हाला पाहायला मिळते उजव्या बाजूला, तिथे मात्र खेळाडू कक्ष आहे. राऊंड विकेट. आतली कड घेतो, चेंडू मागे जातो, क्षेत्ररक्षक तिथे आहेत.
दोन चेंडू 2 कॉन्फिडंट फटके पाहायला मिळेल सुशांतच्या बॅटमधनं. मी नेहमीच म्हणतो की डावखुऱ्याचे फलंदाज हे नेहमी आक्रमक असतात. तिची फलंदाजी पाहणं प्रत्येक प्रेक्षकाला पर्वणी ठरतं. आणि त्यामध्ये बघायचं आहे सुशांत अजूनही मात्र तो झगडतोय, लढतोय, कारण करण बाद झाले आणि करण बादल्यानंतर मात्र तुम्ही आता चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न इथे मात्र करतोय तो सुशांत. आणि धावसंख्येला चांगल्या रीतीने आकार सुद्धा देतोय. एक चौकार आला, एक षटकार आला, एक सिंगल आली आहे. या षटकात रोहितने धावा खर्च केल्या त्या 11 आणि एकूण धावसंख्या मला सांगतायत अशोक पाटील धावसंख्या झाली ती 43. 2 गुणसंख्या लेखक आहेत, कारण कुठल्या प्रकारची चूक होतं का म्हणे याच मात्र ही काळजी स्पर्धेच्या माध्यमातून घेतलेली गेली आहे. गावदी क्रिकेट क्लब खार्डी यांच्या माध्यमातून आयोजित खार्डी चषक 2018 आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय दिनेशजी हिरामण पाटीलचे मात्र डिरेक्टर आहेत नार हॉस्पिटलचे, ज्यांच्या माध्यमातून खूप मोलाचं मार्गदर्शन लाभतं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. ओव्हर द विकेट चेंडू लिडिंग एज घेतोय आणि फलंदाज बाद. ओव्हर पिच चेंडू होता, थोडेसे बॅकफुटला थांबले, ऑन साईडला पुढे करण्याचा प्रयत्न, पण चेंडूने मात्र बॅटची वरची कडा घेतली आणि जाऊन विसावतो तो कीपरच्या हातामध्ये. फलंदाज बाद. नितेश थँक्यू. तर सन्मान्य काशीनाथजी फौजर यांचं आगमन झालं आहे. या स्पर्धेच्या माध्यमात त्यांचं मी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करत आहोत. नवीन फलंदाज म्हणजे आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला येतोय रुपेश पाटील. ओ द विकेट रोहित. हो, गुड बॉलिंग, आउट स्विंग चेंडू पाहायला मिळाला. शॉर्ट ऑफ गुड लेंथवरला चेंडू थोडासा मात्र टर्न करतोय, थोडासा बाहेर निघतोय आणि फलंदाजाला पूर्णपणे बीट करून चेंडू जातो तो कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. धावसंख्या कायम धावफलक तुम्हाला पाहायला मिळते ती 43 धावा. मोठ्या धावसंख्येचं लक्ष डोळ्यासमोर आहे आणि तुम्ही पाहतात थोडासा बॅकफुटला संघ याचं कारण खूप चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते आणि पूर्णपणे बीट करतायत ते मात्र फलंदाजांना. हा चेंडू ओव्हरपिच होता, आता मात्र चेंडू कॉट बिहाइंडचा अपील आणि मात्र पंच ते स्वीकारत असताना फलंदाज अजून एक धक्का दिलाय या पुढच्या चेंडूवर आणि अजून एक धक्का लागतोय तो कोपर संघाला. 5 फलंदाज इथे मात्र बाद झालेत ते 43 या धावसंख्येवर. गोलंदाजी मार्कवर येतो MM मिलिंद म्हात्रे निर्णायक षटक घेऊन. 80 धावांचं लक्ष आतापर्यंत आले ते 43 धावा. अजूनही मैदानावर 37 धावांची गरज आहे आणि बघायचं 37 धावांचं हे लक्ष या षटकात कशा प्रकारे पार करणार कोपर संघाचे हे फलंदाज. नाणेफेकीचा कौल जिंकला ही मात्र खूप महत्वाची गोष्ट घडली कोपर संघासाठी आणि त्यानंतर मात्र स्वीकारलं नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर मात्र गोलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजीला आमंत्रित केलं ते सागाव संघाला आणि 5 षटकात धावा कुठल्या ते 79 धावा या सागाव संघाने. ओ द विकेट मिलिंद. शॉर्ट पिच आहे, टेक ऑफ घेतला शॉर्ट ऑफ गुड लेंथवरना. गुड बॉलिंग, क्विक बाउन्सर, अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी फॉर सुशांत. एक अचानक बाउन्स पाहायला मिळाला आणि पंच मात्र ताकीद देत असताना गोलंदाजाला 1 बाउन्स इज अलाउड ओनली. बॅट्समन सुद्धा सांगतायत राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज होते तो मिलिंद. एक बाउन्सर जो अलाउड असतो मात्र तो टाकलाय त्याच्या खात्यातला. ऑन साईडला प्लेसमेंट चांगले क्षेत्ररक्षक तिथे आहेत, बरोबर त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि फलंदाज अजून एक धक्का देतोय मैदानाच्या आतमध्ये तो सागाव संघ या कोपर संघाला. बनूनी भिकारी चमत्कार केला, बनूनी भिकारी चमत्कार केला. थँक्यू. नमस्कार दिला.
तुम्ही पाहतात आज मैदानाच्या बाहेर तुम्हाला जे स्टँड्स पाहायला मिळतात त्या स्टँड्समध्ये तुम्हाला बरीच नावं तुम्हाला पाहायला मिळतात. तर श्री विजय पाटील कक्ष, श्री सुनील पाटील कक्ष, श्री भरत आलिमकर कक्ष, श्री लहू परब कक्ष, श्री दिनकर दातीलकर कक्ष आणि श्री जयवंत पाटील कक्ष. मला हेमंतने ही गोष्ट लक्षात आणून दिली की जर 3 पिढ्या जर आम्ही मागे गेलो तर 3 पिढ्यामध्ये ज्यांनी मात्र खूप मुलात सहकार दिलं, ज्यांनी मात्र खूप चांगलं क्रिकेट दाखवलं खाडी संघासाठी, त्यांची मात्र नावं मात्र या आम्ही कक्षाला दिलेली आहेत, या स्टँड्सला दिली आहेत. त्यापैकी श्री लहू परब यांचं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो मात्र अशा खेळाडूंचे ज्यांनी मात्र खाडीचं नाव मात्र खूपच वरती घेऊन गेले. खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं. असे लहू परब यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. ओ द विकेट. हा चेंडू स्कूप केला, शतशक्ती ते आहेत आणि फलंदाज बाद. सरळ साधा सोपा सरळ झेल देऊन मात्र तंबूत परत आहेत आणि अजून एक धक्का देत आहेत मैदानाच्या आतमध्ये तो मिलिंद म्हात्रे. गाव देवी खर्डी गावाची पाठीशी उभी हाय, मोठे मानाची सत्यवादाची पाठीशी उभी. थँक्यू हेमंत. खूप चांगली माहिती माझ्यापर्यंत पोहोचवत असताना हेमंत. हा चेंडू आउटसाइड एज बॅटची घेत असताना जातो तो शॉर्ट पॉईंटला. इनिंग मास्टर असं मी म्हणेन. इनिंग मास्टर म्हणजेच लहू परब ज्याने मात्र इनिंग अशी फलंदाजी केली. 2-2 दिवस मात्र कुठल्या कुठल्या मात्र स्थान द्यायचे नाही बात करण्यासाठी, कारण ते त्यावेळेला क्रिकेट खूप जुनं क्रिकेट होतं, वेगळं क्रिकेट होतं. इनिंगच्या मॅचेस व्हायच्या. आता मात्र क्रिकेट शिस्त आली आहे आणि खूप फास्ट झाले क्रिकेट. 5-5 षटकांचा सामना इथे मात्र जिंकलाय तो सागाव संघाने खूप मोठ्या फरकाने. कोपर संघाला मात्र पराभूत व्हावं लागतंय. फक्त विनंती एवढीच करेन की